सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. एस रविराज, इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळच्या प्रहरी पहाटे 4 वाजता उठून पहिलं गाण्याची प्रॅक्टिस केली, राष्ट्रीय प्रबोधन केलं जे नरेंद्र मोदीचं होतं महिला विधेयकबाबत, आणि दुसरं होतं एकनाथराव शिंदेंचं होतं राजकीय राज्यस्तरावरचं होतं, एक केंद्र स्तरावरचं होतं, एक राजकीय राज्यस्तरावरचं होतं. आणि आता तिसरं जे आता मी करतोय प्रबोधन, आणि एक खास झालं म्हणजे फेसबुक लाईव्ह झालं माझ्या या बंगलो फार्ममधचं. आणि आत्ता जे विशेष प्रबोधन करत आहे की ठाणे महानगरपालिका आजी माजी नगरसेवक जेवढे असतील, काही नगरसेवक नाहीत, काही नगरसेवक 1 टर्म 2 टर्म 3 टर्म 4 टर्म येतात, असं माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि आत्ताच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे 20 तारखेला महासभा होती, आशा भोसलेच्या श्रद्धांजलीपर बरखास्त केली. आज कंटिन्युअस महासभा जी बरखास्त झाली ती आज आहे. मीनाक्षी शिंदे माजी महापौर निवडणुकीच्या पूर्व फार दंगा केला की त्यांच्या प्रभागातील माणसाला, त्यांचा जो शिवसेनेचा कार्यकर्ता आहे फार, त्याला तिकीट मिळायला पाहिजे. एकनाथ शिंदेजी त्याला तिकीट नव्हते देत, परंतु मीनाक्षी शिंदेने फार दंगा केला आणि एकनाथराव शिंदेकडून त्या माणसाला तिकीट मिळालं. राजीनामा दिला, त्यासाठी शिवसेना पदाचा कार्यकर्त्याचा राजीनामा दिला. महान कार्यकर्ते आहेत, महापौर बंगल्यामध्ये मिटिंग करतात, दुर्धर कार्यकर्ते आहेत. महानगरपालिकेच्या माजी महापौर आहेत, आत्ताच्या नगरसेविका आहेत. महानगरपालिकेविषयी त्यांना भरपूर जाणे, व्यवस्थित प्रश्न आहेत. कधी पण मुख्यमंत्री माजी आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री असतील त्यांच्यावर महापौर बंगल्यामध्ये ते मिटिंग करतात. काही सामाजिक, राजकीय आणि महानगरपालिका नगरसेवकचे प्रश्न असतील, महानगरपालिका ते महापौरमध्ये बंगल्यामध्ये एकांत मिटिंग करतात, होते मिटिंग. आणि फार एक दुर्धर विदारक मागणी आहे की माजी नगरसेवकांना पेन्शन लागू करायला पाहिजे. तर त्यांनी एक क्रायटेरिया सांगितला, हो मस्त काय क्रायटेरिया होता. पहिल्या टर्मचा असेल त्यांना नाही दिलेलं चालेल, दुसरा टर्म असेल त्यांना द्यायला पाहिजे, तिसरा टर्मला द्यायला पाहिजे, चौथा टर्म. हा कुठला का क्रायटेरिया? पहिला टर्म जरी आला तरी तो नगरसेवकच ना. पहिला टर्म जरी नगरसेवक आला तो नगरसेवक, त्याची नोंद होते ना, मग तो पण लाभार्थी होऊ शकतो ना पेन्शनचा. मग का नाही? असा कुठला क्रायटेरिया आहे, कुठला अभ्यास आहे? मला पहिले सांगा, घटनेच्या कुठल्या तरतुदीमध्ये नगरसेवकांना पेन्शन लागू होऊ शकते? कुठला नियम आहे? केवळ त्या आनंदगे, धर्मवीर आनंदगेच्या मठातून त्या काळ्या खुर्चीवर टेबलवर बसलं, मागे भित्तीचित्र आनंदगेचं, फेसबुक लाईव्हवर, विविध डिजिटल लाईव्हवर बोलायचं, पण त्याच्यामध्ये तुम्ही घटनेचे नियम नाही सांगितले, तरतुदीचे नियम नाही सांगितले. क्रायटेरिया कसला क्रायटेरिया? मुतलेलं पोरगं पण सांगेल, मुतणारं पोरगं पण सांगेल. हा कुठला का क्रायटेरिया झाला का? पहिलं टर्म 2 टर्म 3 टर्म, पहिल्या टर्मला नाही दिले चालेल, दुसऱ्या टर्मला द्या, तिसऱ्या टर्मला द्या, चौथ्या टर्मला द्या. अरे पण पहिल्या टर्मवाला पण नगरसेवक होतो, त्याची पण नोंद होते ना नगरसेवक म्हणून, त्याला पण लागू होणार पेन्शन माझी जरी झालं तर. मी सांगू शकतो पहिला फर्स्ट क्रायटेरिया की मीनाक्षी शिंदे महापौर होत्या, तर महापौर कार्यकालामध्ये 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये ठाणे महानगरपालिकेसाठी काय योगदान दिले, महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये कुठून फंड आणला, कसा बंद केला, महसूल कुठून दिला, हा झाला पहिला. दुसरा मुद्दा, ठाणे महानगरपालिकेची आर्थिक तरतूद होते, बजेट प्रत्येक पॅनलला प्रभागणी आहे. तर मी तुमचं सांगतो की तुम्ही पॅनलसाठी जो तरतूद दिली होती तो किती खर्च केला, आणि तिथून
त्या बजेटीतून त्या तरतून किती बजेट तुम्ही महानगरपालिकेच्या हिताचं वाचवला, एक्झाम्पल द्या, स्पष्टीकरण करा. तिसरं, जी विकास कामं केली 5 वर्षामध्ये पॅनलमध्ये किंवा तुम्ही स्वतः, त्याचा तपशील डायरी द्या, नोंद द्या की हे काम ह्या विकास निधीतलं, हे काम ह्या विकास निधीतलं, हे काम ह्या विकास निधी, हे काम हे बहुउद्देशीय प्रोजेक्टचं. अशी नोंद आहे तुमच्याकडे, तो नोंदचा तपशील द्या महानगरपालिकेला. महापौर म्हणून शहरासाठी भूषवाचं कोणतं कार्य केलं तो द्या. आता मला महानगरपालिका वेतन देते निवडून आल्यानंतर, महानगरपालिका वेतन देते ना निवडून आलं, तुमचा ITR तयार करा. ITRमध्ये जो फॉर्म 16 ITR असतो, आपण दर मार्चला ते ऑक्टोबरला आपलं IT मध्ये जाऊन ITR भरतो, इन्कम टॅक्स भरतो. तर त्या इन्कम टॅक्समध्ये त्याचे दाखले महानगरपालिकेला सबमिट करा आणि त्या ITRमध्ये तुमचं नेट इन्कम 12 लाखाच्या दरवरती गेलं तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. आणि जर IT इन्कम जर 12 लाखाच्या आत राहिलं तरच तुम्हाला ते पेन्शन लागू होईल ना. क्रिमिनल क्रायटेरिया ठरवा. क्रिमिनल क्रायटेरिया काय ते सांगा ना. कोणता क्रायटेरिया सांगताय? पहिले टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, हा क्रायटेरिया झाला. पहिल्या टर्मला नाही द्यायचं असं नाही ना होत. क्रिमिनल क्रायटेरियाचा दाखला शासनाकडून मिळवा, जिल्हाधिकारी कलेक्टर तो द्या. हे सगळं तुम्हाला मी 4-5 मुद्दे सांगितले ना, त्याचं स्पष्टीकरण करा आणि ते दाखले महानगरपालिकेला सबमिट करा आणि एकनाथ शिंदेला सांगा हे प्रपोजल करा पेन्शनचं, बघा होतं का. हे करूनच दाखवा. नाही होणार. घटनेच्या कलमाच्या तरतूदच नाही आहे नगरसेवकांना पेन्शन देण्याची. जे सुप्रीम कोर्टाने खासदारांची पेन्शन बंद करा, आमदारांची पेन्शन बंद करा हा निर्णय दिलेला आहे, पूर्वीच दिलेला आहे. मागे खासदारांच्या पेन्शन बंद करा, आमदारांच्या पेन्शन बंद करा हा निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टने. आता तो अंमलबजावणी करणे नाही करणं हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची, हे संसद भवनाचं काम आहे केंद्राचं आणि विधानसभेचं काम आहे. अध्यक्ष बघतील. न जर त्यांचं पेन्शन बंद करण्याचा निर्णय आला आहे तर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना माझी पेन्शन कशी लागू होईल. आणि तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून तुम्हाला महानगरपालिका पगार देते, त्याचं ITR महानगरपालिकाने घ्यावं. ऑफिशियल पत्र द्या. आयुक्तांना विनंती आहे, प्रत्येक नगरसेवकाला पत्र द्या. त्यांनी 5 वर्षामध्ये 5 वर्षाचा पगाराचा ITR भरला आहे का, फॉर्म 16 तो मागवा. बघा मीनाक्षी शिंदेंचं पेन्शन प्रकरण लगेच मंजूर होणार, एवढं सांगायचं आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. पण सांगताना सांगतो, हा रवींद्र शिंदे आहे, कार्यकारी अभियंता राहिलेला आहे. तुमचे एकनाथ शिंदे मला उगाच निलंबित केलं म्हणून काय मी लगेच गप्प बसलो का? नाही ना. माझा गाडा कामाचा चालू आहे. धुरंधर माणूस आहे, नावाचा शिंदे आहे. आम्ही आहोत शिंदे, नाही कोणाचे मिंदे. आम्ही आहोत चांगो शिंदेंचे सुपुत्र शिंदे, नाही कोणाचे मिंदे, नाही आमचे काय धंदे, नाही घाबरणार कोणाला. अशा आहोत ते आम्ही शिंदे. लक्षात घ्या. आम्ही चाटुगिरी लोचुटगिरी करत नाही. आम्ही भीमाच्या रक्ताची माणसं आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या पायीक आहोत. त्यामुळे महापौर बंगल्यात जावा एकनाथ शिंदेंबरोबर आणि ती प्रस्ताव मागणी ठेवा. एकांतपणे विचार करा. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.